प्रत्येक मॅन ऑफ द मॅचला तुम्हाला ही आकर्षक कॅप पाहायला मिळते. आदरणीय मच्छिंद्रजी भोईर वृषांक मेन्स फॅशनचे प्रोप्रायटर उंबारलीचे यांच्याकडून ही आकर्षक ट्रॉफी आणि एक किचन देण्यात येत आहे. प्रत्येक मॅन ऑफ द मॅच साठी आपले आम्ही मनापासून आभार व्यक्त करू. म्हणजे कुठेही जाऊ नका. तिसरा दिवस सुरू आहे केंद्रीय मंत्री चषक 2023 खोणीच्या या क्रीडा स्पर्धेमध्ये आपण आहोत आणि तिसऱ्या मॅचला सुरुवात होते. ऐकूयात पुन्हा एकदा आपण आवाज सिद्धी करवलेचा योगेश मडवी सरांचा. थँक्यू. गावातील ज्येष्ठ प्रतिष्ठित व्यक्तिमत्व आपण इथे उपस्थित असाल तर आपली जागा आमच्या व्यासपीठावरती आहे. सर्वांना आमंत्रण असेल आपण आमच्या व्यासपीठावरती येऊन आसन ग्रहण करा. श्रीमान मनोज चिंतामण ठोंबरे, श्रीमान डॅनी अशोक मात्रे आणि श्रीमान प्रदीप अंकुश भाग्यवंत या 3 मित्रांच्या सहाय्यानं श्री गणेश क्रिकेट संघ खोणी ग्रामस्थ मंडळ खोणी आयोजित या क्रीडा स्पर्धेमध्ये अर्थातच केंद्रीय मंत्री चषक 2023 मध्ये आपलं सहर्ष स्वागत. टायगर आणि त्यासोबत उत्सर्गर गावातील प्रतिष्ठित व्यक्तिमत्व आपण उपस्थित असाल तर आपली जागा आमच्या व्यासपीठावरती आपल्याला सर्वांना आमंत्रण असेल आपण VIP डाईस वरती या. सहर्ष स्वागत केंद्रीय मंत्री चषक 2023 मध्ये. थैंक यू सो मच करण. तो बहुत बहुत शुक्रिया. सभी दर्शकों का स्वागत करेंगे. केंद्रीय मंत्री ट्रॉफी 2023 का शानदार पर्व आज इस प्रतियोगिता का तीसरा दिन है और तीसरे दिन का तीसरा मुकाबला ओम साई MTC के माध्यम से लाइव टेलीकास्ट और साथ साथ हम बात करेंगे तो आज तीसरा दिन है. तीसरे दिन का तीसरा मुकाबला VCC उत्सर्गर बनाम जय हनुमान टाइगर के बीच मुकाबला. सलामी जोड़ी उत्सर्गर टीम की ओर से हम देखेंगे. बिल्कुल विशाल और केतन, विशाल मात्रे केतन, ये 2 सलामी वीर ओपनिंग ब्लास्टर मैदान के ऊपर पहुंच चुके हैं. जो कि पहला मुकाबला, उसके बाद ये दूसरा और तीसरा मुकाबला. आज इस प्रतियोगिता में 8 टीमें खेलेगी. प्रति मुकाबले की बात करेंगे तो 6 ओवर का हर मुकाबला है. और आज देखिए ना ओम साई MTC के माध्यम से ये लाइव टेलीकास्ट बेस्ट क्वालिटी क्लियरिटी के साथ लाइव टेलीकास्ट. रोशन पराड रहेंगे, सागर पराड, कुणाल, भावेश और ओमकार, हमारे कैमरामैन रंगा बिल्ला, सभी का हम स्वागत करेंगे. चलते मैदान के ऊपर बेहतरीन मुकाबला. बिल्कुल पहला मुकाबला आज के पूरे दिन में 2 मुकाबले रहे थे. पहला मुकाबला रहा था शानदार, जिसके साथ जीता था मैदान के ऊपर गावदेवी खाड़ी टीम ने. दूसरा मुकाबला जीता मैदान के ऊपर टीम दहीसर. और ये तीसरा मुकाबला, दोनों टीम को शुभकामनाएं. शानदार शुरुआत. पावर प्ले का पहला ओवर करेंगे संदीप कुटारकर, जो कि पावर प्ले में पहली गेंदबाजी करेंगे, जो हमेशा टाइगर टीम की ओर से पहला ओवर करते हैं. दूसरी तरफ सलामी वीर ओपनिंग ब्लास्टर मैदान के ऊपर है.
डीजे ब्रावो यानी कि विशाल मात्रे साथ साथ केतन मात्रे, ये दोनों ताकतवर बल्लेबाज हैं। एक केतन मात्रे जो कि पूरे टेनिस क्रिकेट के शहंशाह जिन्हें कहा जाता है, बाइकर मैन केतन मात्रे बाकलन के, और एक केतन मात्रे खाड़ी टीम में, एक केतन मात्रे यहाँ पर हम बात करेंगे तो उसर्ग टीम है। विशाल के बल्ले से पहला शानदार चौका। चौका विशाल मात्रे के बल्ले से और अकाउंट को ओपन किया टीम उसरगर बीसीसी उसरगर बनाम चंदमान टाइगर के बीच मुकाबला। रन संख्या है 4। टाइमिंग सेट है, इस बात के ऊपर गौर करें, 30 मिनट का समय दिया जाता है, उनमें से 5 ओवर के लिए आपको 25 मिनट का समय दिया जाता है। और इस बार लॉप किया गेंद को सीधे बैकवर्ड स्क्वायर लेग में, अंपायर का सिग्नल, यस मैक्सिमम 6 रन। पहली डॉट, उसके बाद संदीप खुटारकर के ऊपर प्रहार किया 4, और तीसरी गेंद के ऊपर बैकवर्ड स्क्वायर लेग में 6 रन आए। तेजी के साथ फुल स्कोर है 10 रनों के ऊपर। दोपहर की कड़ी धूप में एक कड़ा मुकाबला, दोनों टीम को संघर्ष करना पड़ेगा क्योंकि आप केंद्रीय मंत्री ट्रॉफी में खेल रहे हैं। यहाँ से आज 2 टीमें क्वालिफाई होगी सुपर 8 के लिए, जो कि 20 तारीख को, 20 तारीख की बात करेंगे, अंतिम डे, और मेगा फेस्टिवल में सुपर 8 के मुकाबले होंगे। 2 दिन में 4 टीमें सुपर 8 में पहुंच चुकी हैं। इस बार इनसाइड आउट शॉर्ट एक्स्ट्रा कवर में खिलाड़ी तैनात, कप्तान शिवाजी पाटिल ने गेंद को रोका। 1 रनों का इजाफा, 1 के साथ रन संख्या की बात करेंगे 11 रन बगैर विकेट के नुकसान पर। पावर प्ले का पहला ओवर, गेंदबाजी की बार मयूर संदीप कुटारकर जो कि पहला ओवर खेल रहे हैं। पावर प्ले में 2 खिलाड़ी हैं बाउंड्री लाइन के ऊपर, दोनों के दोनों ऑन साइड में, एक है वाइडिश लॉन्ग ऑन, एक स्क्वायर लेग। इस बार सामने खेला, मिस टाइमिंग, फील्डर पहुंचे, बैलेंस नहीं कर पाए। गेंदबाज को मौका था मगर पीछे आना उनके लिए कठिन बात थी। सामने फील्डर थे 2 में से एक भी खिलाड़ी नहीं पहुंच पाए। नतीजा एक सिंगल आई, सिंगल के साथ रन संख्या 12 रन। केतन मात्रे का अकाउंट 1 रन से खोला, और दूसरी तरफ विशाल मात्रे जिनकी बल्लेबाजी की बात करेंगे, 4 गेंदे, उन्होंने 11 रन बनाए। तेज हवा राइट हैंड बैट्समैन के लिए फायदेमंद हो सकती है, यानी कि विशाल मात्रे के लिए ये हवा काफी फायदेमंद है इन अंतिम गेंद के ऊपर। संदीप कुटारकर यॉर्क लाइन की गेंद, सामने खेला, शॉट स्क्वायर लेग के रिजल्ट में एक सिंगल के साथ स्ट्राइक को रोटेट किया, स्ट्राइक अपने खाते में रखी विशाल मात्रे ने, और पहला ओवर का खेल समाप्त होने के बाद बीसीसी उसरगर टीम 13 रन विदाउट लॉस।
ती पण मान्यवरांचं आगमन झालंय. खरं तर नामदेव लक्ष्मणजी ठोंबरे त्याचबरोबर त्यांच्यासोबत जनार्दन जुमारे साहेबांचं देखील आगमन झालंय. केंद्रीय मंत्री चषकाच्या वतीनं साहेब आपलं मनपूर्वक स्वागत. आमचे मनोजदादा ठोंबरे आणि डॅनीदादा ठोंबरे तसेच प्रदीपदादा भाग्यवंत यांच्या वतीनं आपल्या सगळ्यांचं आम्ही मनपूर्वक स्वागत करत आहे. मैच क्रमांक 3 की बात करेंगे तो 13 रन पहले ओवर में आए. विशाल ने 12 बनाए 5 गेंदों के ऊपर. अब होंगे सेकंड के ऊपर विशाल मात्रे. यॉर्क लाइन की गेंद, कमाल की शुरुआत सागर पाटिल द्वारा, जो कि पावर प्ले का सेकेंड ओवर कर रहे हैं. कभी कभी सागर पाटिल पहला ओवर करते, संदीप खुटारकर सेकेंड ओवर करते हैं. ये चेंजेस होते रहते हैं टीम के लिए. पहला ओवर थोड़ा सा महंगा रहा 13 रनों का और उसके बाद सागर पाटिल बढ़िया डिलीवरी, गुडलैंड स्पॉट के ऊपर हल्की सी स्विंग हुई सागर पाटिल की गेंद और डॉट की समाप्ति. रन संख्या 13. थोड़ी से शांत रखा है बल्लेबाजों को, जो कि विशाल ने पहले 5 में 12 बनाए थे. एक चौका एक छक्का उनके बल्ले से अभी तक पहले ओवर में आया था. वो विशाल मात्रे थोड़े से शांत है. पहला इनिंग्स आप देख रहे हैं, जो कि तीसरा मुकाबला. फुल टॉस गेंद, क्रिकेट की भाषा में सबसे खराब गेंद, और इसका फायदा उठाते हुए गेंद को भेज दिया बैकवर्ड स्क्वायर लेग. बाउंड्री लाइन के बाद 4 रन और तीसरे अंपायर की मांग. हेड फैक्टर चेक करना चाहते हैं. यस, फेयर डिलीवरी. 4 बनेंगे. 4 के साथ रन संख्या की बात करेंगे 17. सागर ने 2 गेंदें बहुत बढ़िया फेंकी, गुडलैंड का इस्तेमाल किया. उसके बाद जो तीसरी गेंद है, क्रिकेट की भाषा में उन्हें सबसे खराब कहा जाता है, और उस गेंद का उन्होंने इस्तेमाल किया. उसके ऊपर विशाल मात्रे ने चौका दागा. रन संख्या 17 रन. सामने खेला, बढ़िया शॉट मिड विकेट की तरफ से. ये गेंद मिड विकेट सीमा रेखा के बाहर विशाल मात्रे के बल्ले से ताकतवर स्ट्रोक. 6 रन. के 2 चौके 2 छक्के. अब तक उनकी पारी देखिए मैदान के ऊपर. 22 9 गेंदों के ऊपर 23 रन बनाए. केतन मात्रे ने केवल 1 ही बनाया. और अब इस ओवर की बात करेंगे तो दूसरा पावर प्ले का ओवर थोड़ा सा महंगा साबित हुआ. पहले 2 गेंदे सागर ने बेहतरीन फेंके, गुडलैंड का इस्तेमाल किया, और उसके बाद फुल टॉस और उसके बाद ओवर पिच. 2 गेंदे क्रिकेट में खराब है. फुल टॉस, ओवर पिच, शॉर्ट पिच, ये 3 गेंदे क्रिकेट में सबसे खराब होती है. और सागर पाटिल इस बार भी सामने बल्ले के बीचों बीच ऑफ साइड में विशाल मात्रे के बल्ले से, और एक तगड़ा शॉट, शानदार छक्का. माननीय मंत्री कपिलजी पाटील यांच्या प्रेरणेने चषक थैंक यू डी भरवला. से. कुछ भी होता रहता है, लेकिन 2 गेंदें इतनी खूबसूरत थी कि उसके बाद आक्रमण 2 गेंदे के ऊपर शांत रखा. मैंने इसीलिए तो कहा कि विशाल मात्रे को शांत रखना बहुत कठिन है. शांत बैठने वाले में से विशाल मात्रे नहीं है, और आक्रमण उन्होंने किया. एक चौका बैकवर्ड स्क्वायर लेग में, उसके बाद मिड विकेट में छक्का, और लॉन्ग ऑफ के ऊपर से छक्का. ये 3 बड़े शॉट इस ओवर में. अंतिम गेंद और एक बढ़िया शॉट, इस बार लॉन्ग ऑन के ऊपर से, और एक लंबा छक्का. लगातार 3 गेंदे 3 छक्के विशाल मात्रे के बल्ले से, और रन संख्या तेजी के साथ 2 ओवर में 17.50 की औसत बरकरार रखते हुए वेतालेश्वर क्रिकेट टीम उसारगर की विदाउट विकेट 35. नहीं, कार्तिक मात्रे ने कैच को पकड़ा था. एवा कैच मन ही मन में खुश हुए, क्योंकि 500 मिलेंगे, मगर भाई आपको नहीं मिलेंगे. दोपहर का सत्र है, शायद उनने मन में लड्डू फूटा कि अब 500 मिलेंगे.
हमारे डैनी भाई मात्रे के बंधु है बिबिन मात्रे और ये हमारे कार्तिक मात्रे। लेकिन कितनी कैच लेने के बाद खुश हुए थे, मगर आपको ये इनाम नहीं है। रन संख्या 35 बगैर विकेट के नुकसान पर। इस मुकाबले के बाद चौथे मुकाबले में खोनी टीम खेलेगी। कल भी एक खोनी टीम खेलेगी, यानी कि खोनी की दोनों टीमें मैदान पर उतरने वाली है। तो ओवर नंबर 3 गेंदबाजी इस समय करेंगे संदीप खुटारकर। पहला ओवर 13 रनों का था। इस बार सिंगल निकाली, डबल के लिए प्रयास करना चाहते हैं, इनकार किया। विशाल मात्रे ने सही डिसीजन दिया, क्योंकि एक तरफ है विशाल मात्रे जिन्होंने आक्रामकता के साथ बल्लेबाजी की है, 11 में उन्हें 34 बनाए। इस प्रतियोगिता में कोई बल्लेबाज अर्धशतक लगाता है तो हमारे आयोजन कमेटी की तरफ से 2000 रुपए का इनाम है। कल नितिन मात्रे वसार चिंटा मात्रे ने लगाया था अर्धशतक, उन्हें मिला था 2000 का इनाम। आइबा कैश के लिए दर्शकों को 500 रुपीज कैश प्राइज। सामने खेला वाइड स्ट्रॉन्ग ऑन में, फील्डर दूर है, काफी तेज शॉट, तेज तरह से धन 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 करती हुई सीधे 4 रन। एक तरफ 38 रन की शानदार पारी खेली है इस साल उम्दा पाम है डीजे विशाल रामचंद्र मडवी प्रतिष्ठान की ट्रॉफी में उन्होंने 50 रन बनाए थे, अर्धशतक बनाया था। इस बार देखिए ना 12 में 38 रन बनाए, कितनी खूबसूरत बल्लेबाजी आज टीम के लिए खेल रहे। कैप्टन है, एज ओपनर की भूमिका निभा रहे। सब जिम्मेदारी है, क्रिकेट में कहते हैं ना कि आपके ऊपर जिम्मेदारी होनी चाहिए। क्रिकेट में आर फॉर रिस्पॉन्सिबिलिटी, जवाबदारी, हर खिलाड़ी के ऊपर जवाबदारी होनी चाहिए, तो जाकर आप अच्छा क्रिकेट खेल सकते हैं। आपके ऊपर जवाबदारी है और वो जवाबदारी को स्वीकार करते हुए विशाल मात्रे ने अब तक 38 रन की पारी खेली है। उम्दा पारी, 12 गेंदे 38। फुल टॉस गेंद पर एक बार स्क्वायर लेग में फील्डर है मौजूद, एक सिंगल प्राप्त किया, डबल के लिए पलटे, फील्डर ने थोड़ी सी हलगर्जी की और नतीजा रहा कि वहां पर 2 रन पूरे किए। रन संख्या 42, विशाल मात्रे पहुंचे हैं 40 रनों के ऊपर। रिक्वायर्ड करंट रन रेट की बात करेंगे तो 16.80 के औसत से रन बढ़ रहे हैं और इसी अंदाज से रन बनेंगे तो फिर 100 रन भी पूरे हो सकते हैं। रन संख्या की बात करेंगे, इस बार भी बेहतरीन शॉट, गेंद जा रही है बाउंड्री लाइन की तरफ, तब तक गेंद को रोका। रन बनेंगे इस गेंद के ऊपर एक और एक के साथ फुल स्कोर की बात करेंगे 43, उनमें से 41 रन की शानदार पारी यहां से खेली है टीम के लिए बल्लेबाज विशाल ने। 43 विदाउट विकेट, पहले विकेट के लिए जो पार्टनरशिप है वो सबसे बेहतरीन है। बढ़िया डिलीवरी, कमबैक किया, जैसे ही मौका मिला संदीप कुटारकर को, जैसे विशाल नुसरत इन पर गए तो सामने बल्लेबाज से केतन मात्रे उन्हें बीट किया। डॉट की समाप्ति, सेकंड फेल कर रहे हैं। इस ओवर में कमबैक जरूर किया क्योंकि 8 रन 5 गेंदों के ऊपर उन्होंने खर्च किए है और आखिरी गेंद करेंगे इस ओवर में। स्ट्राइक एंड पर केतन मात्रे 3 में 2 बनाए, दूसरी तरफ विशाल मात्रे हैं जिन्होंने 14 में 41 बनाए। सामने खेला, बढ़िया शॉट, सही टाइमिंग, ताकत का इस्तेमाल और गेंद वाइड स्ट्रॉन्ग ऑन, सीमा रेखा के बाद 6 रन और इस छक्के के साथ रन संख्या 49, 3 ओवर का खेल समाप्त। केंद्रीय मंत्री चषकाचा बोलबाला, या कोणी गावात केंद्रीय मंत्री चषकाचा बोलबाला, या कोणी गावात केंद्रीय मंत्री चषकाचा बोलबाला।
ओके, मान्यवरांचा आपण या ठिकाणी सन्मान करणार आहोत. मंचावरती उपस्थित आमचं ज्येष्ठ व्यक्तिमत्व नामदेवजी ठोंबरे साहेब यांना विनंती करेन की आपण प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये या. आपल्या ठिकाणी यथोचित सन्मान करण्यात येईल. या स्पर्धेचे लाडके आयोजक डॅनीदादा म्हात्रे यांच्या शुभ हस्ते आम्ही त्यांचा सन्मान करणार आहोत. त्याचबरोबर आदरणीय जनार्दनजी जुमारे साहेब यांचा या ठिकाणी सन्मान करण्यात येईल. ज्येष्ठ व्यक्तिमत्व खोणीचे जनार्दनजी जुमारे साहेब यांचा या ठिकाणी सन्मान करण्यात येईल. आणि या सन्मानाबरोबरच पुन्हा एकदा आपण जाऊयात कॉम बॉक्स मध्ये, जिथे सामना सुरू आहे उसरगर विरुद्ध टाइगर हिट्स. सो टू कॉम बॉक्स. थँक्यू. तो केंद्रीय मंत्री ट्रॉफी 2023 का पर्व आप देख रहे हैं. बिल्कुल शानदार पर्व, काफी उम्दा पर्व. आज तीसरा दिन है. 49 विदाउट विकेट. कमाल की शुरुआत रही है बीसीसी उसारगढ़ टीम की ओर से. कप्तान ने कप्तानी पारी खेली. 41 रनों के ऊपर है वो, और दूसरी तरफ केतन मात्रे 4 में 8 बनाए. चौथा ओवर करेंगे नीरज पाटिल. चौथा ओवर करेंगे नीरज पाटिल. 3 ओवर में बनाए 49. तो विशाल है स्ट्राइक एंड के ऊपर, जिन्होंने अब तक 41 रन की पारी खेली है. सामना करेंगे. कमाल की गेंद, खूबसूरत गेंद, गुडलैंड स्पॉट के ऊपर पड़ने के बाद मानो नीचे रहते भी अच्छी डिलीवरी. आणखी एक सन्मान या ठिकाणी करण्यात येईल. माजी कार्यसम्राट सरपंच खोणीचे शंकरजी म्हात्रे साहेब, शंकरजी पाटील साहेब यांचा या ठिकाणी सन्मान करण्यात येईल. मी त्यांना विनंती करेन की आपण प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये या. या स्पर्धेचे लाडके आयोजक डॅनीदादा म्हात्रे यांच्या शुभ हस्ते हा सन्मान करण्यात येईल. माजी सरपंच खोणीचे सन्माननीय शंकरजी पाटील साहेब यांच्या ठिकाणी सन्मान होतोय. आपलं मनपूर्वक आभार. पुन्हा एकदा आपण आमच्या VIP डाईस वरती आसन ग्रहण करा. इट्स ओ टू कॉम बॉक्स. थँक्यू. रन संख्या यहां से हम बात करेंगे. बीसीसी उसारगढ़ टीम अर्धशतक स्कोरबोर्ड के ऊपर 51 विदाउट लॉस. विशाल मात्रे का कमाल का स्ट्रोक लॉन्ग ऑफ प्रिजन में धन 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 करता हुआ 4 रन. उसरगढ़ टीम के विशाल मात्रे 17 में 47 रन की एक शानदार पारी की बात करेंगे. उन्होंने इस इनिंग में जो बल्लेबाजी पेश की है, खूबसूरत बल्लेबाजी, 47 पर पहुंचे. अच्छी डिलीवरी, फिर एक बार कम बैक किया. एक गेंद डॉट, एक गेंद चौका. अब तक 4 गेंदें फेंकी है. 6 रन नीरज पाटिल ने यहां पर. अब के इनिंग की बात करेंगे तो 4 चौके 4 छक्के लगाए विशाल मात्रे ने मैदान के ऊपर. 18 में 47 रन के ऊपर खेल रहे, नॉट आउट. स्कोर कट किया, लाजवाब शो कर रहा. इसी के साथ केंद्रीय मंत्री ट्रॉफी का और एक शानदार अर्धशतक. वेल प्लेड विशाल मात्रे, अपना बल्ला ऊपर किए. बिल्कुल यहां पर बात करेंगे तो विशाल मात्रे ने 19 गेंद के ऊपर 51 रन की शानदार पारी. वेरी वेल प्लेड विशाल मात्रे. 4 छक्के 5 चौके के बदौलत ये देखिए स्क्रीन के ऊपर विशाल मात्रे अपना बल्ला दर्शकों को अभिवादन स्वीकार करते हुए. ये देखिए 4 कैसे आए, ऑफ साइड में खेला. इस बार गेंद को एक और सिंगल और डबल के लिए पलटे. देखा कि फील्डर काफी सुस्त है और इसी के साथ 2 रन भी बने. 4 ओवर का खेल समाप्त होने के बाद 61 विदाउट लॉस. खोणे आणि
कोपर यांच्यामध्ये असेल आजचा तिसऱ्या दिवसाचा पहिल्या फेरीतील चौथा सामना. अर्थातच या पुढचा सो दोन्ही संघांचे कॅप्टन आपण रिपोर्ट करा. खोणी आणि कोपर. खोणी सी विरुद्ध कोपर. चार ओवर 21 मिनट हो चुके हैं. इस बात के ऊपर गौर करे टीम 25 मिनट में आपको किसी भी हालात में 5 ओवर कंप्लीट करने हैं. ये देखो हमारे पूरी आयोजन कमेटी स्क्रीन के ऊपर देख सकते हैं आप. दिनेश टोमरे, कार्तिक मात्रे, आकाश है. काफी बढ़िया लोग तो डाल रहे हैं. इस प्रतियोगिता की पूरी जिम्मेदारी उनके कंधों के ऊपर है. और हाँ, श्री गणेश क्रिकेट टीम खोनी की सभी हमारी पूरी खिलाड़ी देखिए ना मैदान के चारों बाजू में कई ये देखिए हमारे कोच दत्ता टोमरे भी, विवेक टोमरे, दोनों खास फ्रेंड हैं, हमेशा एक साथ बैठते हैं. अच्छी गेंद सामने खेला. मिड विकेट में खिलाड़ी है मौजूद. एक सिंगल और सिंगल के साथ साइड को रोटेट किया. सिंगल के साथ रन संख्या की बात करेंगे तो 62 रन बगैर विकेट के नुकसान पर. केंद्रीय मंत्री ट्रॉफी का शानदार पर्व आप एंजॉय कर रहे हैं. श्री गणेश क्रिकेट टीम खोनी आयोजित इस प्रतियोगिता को बिल्कुल सभी का मैं बिल्कुल काफी योगदान रहा. विकी टोमरे भी आप आएंगे, अगला मुकाबले में कप्तानी करेंगे. इस बार बेहतरीन शॉट बैकवर्ड स्क्वायर लेग में, कोई खिलाड़ी नहीं है. दन 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 करती हुई विशाल मात्रे के बल्ले से और एक शानदार 4 रन. त्याचा महत्वपूर्ण नियम आहे. टॉसला येताना दोन्ही संघांचे कॅप्टन आपण एंट्री फी जमा करणे अनिवार्य आहे. खास करून ही सूचना खोणी सी संघासाठी. तो खोनी सी के कप्तान विकी टोमरे पहुंचे. कोपर टीम के कप्तान आप भी आइए. इनिंग ब्रेक में हम टॉस करेंगे मगर अभी भी 10 गेंदें शेष है. 66 विदाउट लॉस. प्रोजेक्ट स्कोर की बात करेंगे तो इसी अंदाज से बल्लेबाजी करेंगे तो 90 या 100 तक स्कोर पहुंच सकता है. विशाल मात्रे उम्दा फॉर्म में है. इस सीजन में 2 अर्धशतक उन्होंने लगाई है. सामने खेला. इस बार काफी तेज शॉट गैप में गई और एक शानदार चौका विशाल मात्रे के बल्ले से. ज्यांचं आगमन झालं येणाऱ्या कालावधीमध्ये 70 टीम की टोटल है. 61 पर खेल है विशाल. अच्छी गेंद सामने खेला. फिर एक बार फील्डर आएंगे दूर से. जब तक गेंद को उठाए फेंके हाफ मौका बन सकता है. तब तक पहुंचे क्रीज में 2 और 72 और 63 पर पहुंचे विशाल. सेवेंटी 72 टीम टोटल और दूसरी तरफ 63 के ऊपर पहुंचे. शायद टीम का शतक भी हो सकता है. इस अंदाज से बल्लेबाजी विशाल मात्रे कर रहे हैं. अच्छी डिलीवरी, कम बैक किया. इस बार डॉट की समाप्ति बहुत देर के बाद. जर्मन टाइगर टीम जो कि गेंदबाजी खूबसूरत है, बल्लेबाजी खूबसूरत है, मगर एक बात है कि इस मुकाबले में उन्हें सफलता नहीं मिल पा रही है. एक भी गेंदबाज उनके सफल नहीं रह पाए. बदौलत सामने यहां पर रन स्कोरबोर्ड के ऊपर 72 लग चुके हैं. फिर एक बार लो पुल टॉस की गेंद सामने खेला. मिड विकेट में एक सिंगल डबल के लिए पलटे हैं. और ये देखिए ऐसे समय में आप ऑन द स्टंप डायरेक्ट थ्रो क्यों नहीं करते? यदि आपको रनों को बचाना है तो ऑन द स्टंप डायरेक्ट थ्रो सबसे महत्वपूर्ण रहता है. ओवर की समाप्ति 5
5 ओवर के बाद रन संख्या वीसीसी उसरगर 74 रन बगैर विकेट के नुकसान पर 65 पर कर रहे विशाल मात्रे। चेक नुकतंच त्यांचं आगमन झालं रामदास 2023 चेक स्वर्गीय रामदास स्मृती चषक येत्या 28 डिसेंबरला जी स्पर्धा तुमच्या भेटीला येते त्या स्पर्धेचे लाडके आयोजक भूषण दादा भोईर उद्योगपती दहिसर यांच्या ठिकाणी आगमन झालेले आपलं आम्ही सहर्ष स्वागत करतो आणि दहिसरचे आमचे समालोचक मित्र मुन्ना शेख यांचे आगमन झाले आपलंही सहर्ष स्वागत। पुढचा सामना खोणी सी विरुद्ध कोपर या दोन संघांच्या दरम्यान दोन्ही संघांचे कर्णधार उपस्थित राहिलेले आहेत। बरोबर या मॅचच्या पहिल्या डावानंतर आपण नाणेफेकीचा कौल करणार आहोत। इट्स ओवर टू यू कॉम्बॉक्स। तो 74 5 ओवर के बाद रन संख्या स्कोरबोर्ड के ऊपर एक बड़ी टोटल की तरफ जा रही है। $94 बने थे शायद सबसे ज्यादा हाईस्ट टोटल गावदेवी वसा टीम। तो विशाल मात्रे की बल्लेबाजी की बात करेंगे तो उन्होंने 25 गेंद में 65 रन बनाए हैं। आखिरी ओवर करेंगे नीरज पाटिल। पहली गेंद हल्के तो से गेंद को खेला, एक सिंगल प्राप्त किया, डबल के लिए इनकार किया। विशाल मात्रे की सोच सही है क्योंकि विशाल मात्रे ने अभी तक जो क्रिकेट खेला है अनबिलीव तोड़फोड़ बल्लेबाजी जिसे कहा जाता है, और आज और एक अर्धशतक उनके बल्ले से देखने मिला। 2 दिन पहले उसाटने के ग्राउंड के ऊपर अर्धशतक जड़ा था और उसके बाद अब इस मैदान के ऊपर अर्धशतक जड़ते हुए 65 की पारी उन्होंने खेली है। और टीम की रन संख्या की बात करेंगे 75 विदाउट विकेट। इस अंतिम ओवर की हम बात करेंगे तो फिर नीरज पाटिल सामने खेला, ऑफ साइड में फील्डर है मौजूद और इस बार बढ़िया शॉट, सीमा रेखा के बाद 4 रन। पहले विकेट के लिए सबसे बढ़िया पार्टनरशिप रहेगी इस टूर्नामेंट की। 79 विदाउट विकेट, पहले विकेट के लिए पार्टनरशिप। इस बार गेंद को हवा में खेला और चर्चा कर रहे थे विकेट की, और यहां से पहली विकेट मैदान के बाहर। 69 रनों की शानदार नायाब पारी खेली विशाल ने। 8 चौके 4 छक्के के बदौलत उन्होंने 69 रनों की शानदार पारी खेली। विशाल मात्रे बैक टू द डगआउट। इन रन्स, लॉस ऑफ 1 विकेट। पहले विकेट की पार्टनरशिप टूट चुकी है। 69 टोटल बनाई विशाल ने कूद, और सबसे हाईस्ट टोटल रहेगी। अर्धशतक 2 अब तक देखे। पहला अर्धशतक वसार के चिंट्या मात्रे जिनके नाम रहा, और ये दूसरा अर्धशतक विशाल मात्रे के नाम। अंतिम ओवर नीरज पाटिल को सफलता मिली, थोड़े से महंगे जरूर साबित हुए। और इस बार सामने खेला खड़े खड़े, और एक बड़ी शॉट आते ही तेजस ने छक्के के साथ शुरुआत कर दी। का बल्ला देखिए ना, आते ही बड़े शॉट के साथ शुरुआत। उनके बिल्कुल जिस तरह से शुरुआत रही थी उसके बाद जो आने वाले बल्लेबाज को आक्रामकता के साथ खेलना है, और तेजस ने वही तो कार्य किया। आते ही छक्का, शानदार शॉट
रन संख्या है 85। अभी भी 2 गेंदें शेष होंगी और इस 2 गेंदों के ऊपर एक आध बड़ा हिट आता है तो फिर हाईएस्ट टोटल 94 इस प्रतियोगिता का सबसे ज्यादा टोटल है। 94 रन बनाए हैं गांवदेवी बसा टीम और उनकी तरफ से चिंटा महात्रे ने अर्धशतक लगाया था। इस बार भी बढ़िया शॉट, इस बार बैकवर्ड खेलने की तरफ, पहला ऑन साइड में लॉन्ग ऑन के ऊपर से इस बार और एक शानदार छक्का। छक्के, ये देखिए खूबसूरत शॉट। कल इसी बल्लेबाज ने 5 गेंदे 5 छक्के दागे थे तेजस मात्रे। 91 आखिरी गेंद में चौका छक्का आता है तो सबसे बड़ा टोटल होगा इस टूर्नामेंट का, यानी कि सबसे बड़ी हाईएस्ट टोटल। चलो गेंद नहीं लेनी है आपको। चलो तो आखिरी गेंद करेंगे नीरज, थोड़े महंगे साबित हुए, दूसरा स्पेल कर रहे थे इस ओवर में, काफी महंगी गेंदबाजी की। अभी तक उन्होंने 17 रन खर्च किया है। पहले ओवर में केवल 12, इस ओवर में 17, कुल मिलाकर उन्होंने 11 गेंदें फेंकी और 29 रन अभी तक उन्होंने खर्च किए। तो आखिरी गेंद करेंगे नीरज, जो कि महंगे साबित हुए। सेकेंड स्पेल कर रहे, पहला स्पेल 12 रनों का था मगर सेकेंड स्पेल काफी महंगा रहा। नीरज पाटिल का अंतिम गेंद करेंगे। 91 रन बन चुके स्कोरबोर्ड के ऊपर। फिर एक बार 3 गेंदे 3 छक्के और इस प्रतियोगिता का सबसे हाईएस्ट टोटल वीसीसी उसरगढ़ टीम के नाम, उनमें बने 98 रनों का बड़ा टारगेट अब जय हनुमान टाइगर टीम के सामने होगा। 3 गेंदे 3 छक्के तेजस केतन बिल्कुल तेजस मात्रे ने 3 गेंदे 3 छक्के। ये देखिए मैच समरी आप देख सकते हैं, विशाल मात्रे की नायाब पारी। 27 में 69 रन बनाए। उसके बाद केतन की बात करेंगे, 6 में 10 बनाए और आखिरी में तेजस जिन्होंने 3 गेंदे 3 छक्के दागे। पुल स्कोर है 98 रनों का टारगेट, तो बिल्कुल एक बड़ा टारगेट होगा। मगर कहते ना कि कोई लक्ष्य मनुष्य के साथ से बड़ा नहीं, हरा भाई जो दिल से लड़ा नहीं। मंजिल चाहे कितनी ऊंची क्यों ना हो, रास्ते हमेशा पैरों के नीचे होते हैं। क्या इन रनों को चेस कर पाएंगे या रोक लगाएंगे? आइए कमेंट बॉक्स में परिवर्तन करते हैं, सुनते फिर एक बार करण कालन की आवाज। टॉस करूयात आपण। आजचा तिसरा दिवस केंद्रीय मंत्री चषक 2023 खोणी, आणि आता या मॅच मध्ये खोणी सी विरुद्ध कोपरला आपण बघणार आहोत। दोन्ही संघांचे कॅप्टन, मॅच नंबर 4 कोपर विरुद्ध खोणी सी। कॅप्टनला विनंती असेल आपण प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये आणि व्यासपीठावरती उपस्थित आदरणीय नामदेवजी ठोंबरे साहेब यांना विनंती असेल आपल्या शुभ हस्ते टॉस करण्यात येईल। श्रीमान नामदेव ठोंबरे साहेब यांच्या शुभ हस्ते टॉस करण्यात येईल। ऑफिशियल कॉइन तुम्हाला पाहायला मिळतोय। एका बाजूला या स्पर्धेचं शीर्षक टायटल केंद्रीय मंत्री चषक 2023 आणि दुसऱ्या बाजूला तुम्ही बघत आहात या स्पर्धेचे सहआयोजक श्री गणेश क्रिकेट क्लब खोणी। सो यामधूनच तुम्हाला एक कॉल करायचा आहे। दोन्ही कॅप्टन नामदेवजी ठोंबरे साहेब यांच्या शुभ हस्ते आपण नाणेफेकीचा कौल। एका बाजूला केंद्रीय मंत्री चषक आणि एका बाजूला श्री गणेश क्रिकेट संघ खोणी। कोपरचे कॅप्टन या ठिकाणी कॉल करतील श्री गणेश क्रिकेट संघ खोणी आणि खोणीच येतोय, तर टॉस जिंकलाय तो कोपरचा कॅप्टन। मान्यवरांचा आभार। पुन्हा आपण आमच्या व्यासपीठाची व्हावी। टॉस जिंकलाय प्रथमतः निर्णय आम्ही बॉलिंग करणार, फिल्डिंग करण्याचा तुम्ही निर्णय घेतलाय। खोणी सीच्या विरुद्ध खेळायचं आहे, काय सांगाल कोणत्या गोलंदाज जास्त अपेक्षा असतील? कारण 6 षटकांचा सामना
आणि माझ्या माहितीनुसार प्रथमतः 6 षटकांच्या मॅचेस आपल्या विभागामध्ये होत आहेत. सो काय प्लॅनिंग असेल आणि कसं वाटतं 6 षटकांच्या मॅचेस ऑर्गनाईज करण्यात आलेल्या आहेत? नाही, आयोजन तर अप्रतिम आहे. आणि जी बॉलर असेल आमचा तो सुशांतकडनं आम्हाला जास्ती अपेक्षा असतील. कोणी सीचा असा कोणता फलंदाज असेल ज्याला प्रयत्न कराल? नाही, आम्ही ॲक्च्युली नवीन असल्यामुळे म्हणजे फर्स्ट टाइम खेळतो इथे आम्ही, तर आम्ही कमीत कमी रन्स देण्याचा प्रयत्न करू. शुभेच्छा असेल टीमला या मॅचसाठी. विकी दादा आहे समालोचक हे खूप चांगलं करतो आणि आज ॲज अ कॅप्टन म्हणून कोणी सीची भूमिका तो निभावणार आहे. काय सांगशील, कोपरच्या विरोधात या अगोदर कधी मॅच झाली? नाही, पहिल्यांदाच खेळतोय. टॉस जर तुझा असता तर तुझा निर्णय काय असता? फलंदाजी. फलंदाजीच म्हणजे आता तीच वाटायला आलेली आहे. कोणाकडून जास्तीत जास्त अपेक्षा करतोय की हा फलंदाज 30+ रन या मॅच मध्ये मारेल? अनंता म्हात्रे आणि नितीन. तुलाही शुभेच्छा या मॅच साठी. कोपरने टॉस जिंकला म्हणजे खोणी सीच्या विरुद्ध पुढच्या मॅच मध्ये ते करणार आहेत प्रथमतः फिल्डिंग. कुठेही जाऊ नका, आपण वळत पुन्हा एकदा कॉमेंट्री बॉक्सच्या दिशेने. उत्सर्गर विरुद्ध टायगरच्या दुसऱ्या डावाला होईल सुरुवात. केंद्रीय मंत्री चषक 2023. इट्स ओ टू कॉम बॉक्स. थँक्यू. थँक्यू. सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक सहर्ष स्वागत. केंद्रीय मंत्री चषक 2023 या क्रीडा स्पर्धेमध्ये आपण आहोत. खोणीचं सुसज्ज असं क्रीडांगण. तिसरा दिवस आणि हा सामनाही तुम्हाला पाहायला मिळतोय तो तिसरा. VCC उत्सर्गर विरुद्ध जर्मन टायगर या दोन संघांमध्ये पहिल्या डावामध्ये 97 धावा तुम्हाला पाहायला मिळाल्या. 97, ज्यामध्ये सिंहाचा वाटा. फलंदाज विशाल म्हात्रेचं अर्धशतक. 69 धावसंख्येची भारदार खेळी त्याच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळाली. चांगली मॅच होईल यात ते मात्र शंका नाही, कारण काही दिवसांअगोदरच टायगरने 100+ रन VCC उत्सर्गरला लगावले होते पिठालीच्या मैदानामध्ये आणि आज त्याच संघाच्या विरुद्ध VCC उत्सर्गरने 97 बनवलेले आहेत. मॅचला देऊ सुरुवात. आघाडीची जोडी नितेश पाटील आणि पंकज पाटील दुसऱ्या बाजूने. गोलंदाज तेजस म्हात्रे. डावाची सुरुवात होईल. 98 धावसंख्येचा पाठलाग करण्यासाठी 6 षटकांचा डाव. 36 चेंडू 98 धावा. ऑन साइडला आपण फिल्डर बघत आहोत, तो मिड विकेट रिजन आणि स्क्वेअर लेग, बॅकवर्ड स्क्वेअर लेग मध्ये. मध्ये अडथळा झाल्यानंतर पुन्हा दुसऱ्यांदा आता तिसऱ्यांदा तयार होईल. बॉलिंग मार्क वरती गोलंदाज तेजस म्हात्रे. स्लॉग हिटर पंकज. आज सुरुवातीलाच नितेश ट्रॅकिंग एंडला. व्यासपीठाच्या डाव्या बाजूला जे कोपरचे खेळाडू आहेत तिथे ऑटो पाहायला मिळते, त्यांना प्लीज बाजूला करायला सांगा. रिक्षा मंडपाच्या मागे नाही, ज्यांची असेल त्यांना सांगा. असं त्या स्टँडच्या मागे घ्या आपण. वेळेचं बंधन आहे. 30 मिनिटांचा अवधी आहे 5 षटक टाकण्यासाठी. टायमर ऑन करण्यात आलेला आहे.
12:50 ला या डावाची सुरुवात झालेली आहे. कॅप्टन विशाल म्हात्रे याची आपण नोंद घ्या. 1:20 आतमध्ये जर तुम्ही 5 षटकं टाकली नाही, खरं तर 5 षटकांसाठी 25 मिनिटचा टाइम आहे, पण 5 मिनिट बफर टाइम आहे. टोटल 30 मिनिट्स विथ ड्रिंक्स ब्रेक. रिथम गवसत नाहीये, काहीतरी जरूर होते ते. इथे गोलंदाज तेजस मात्रेला हलकासा चढाव तुम्हाला पाहायला मिळतोय. पीच ते कंप्लीट झालेले, त्यामुळे इथे आता गोलंदाज बदलवण्याचा निर्णय घ्यावा लागेल. खरं तर कॅप्टनला फटका बसेल इथे, कारण नेहमी ज्याला आपण पॉवर प्ले मध्ये बघत आलेलो आहोत, चौथ्यांदा ज्याने प्रयत्न केला चुकी घडलेली आहे. आणि आता पाहूयात कोणत्या गोलंदाजाला फर्स्ट ओव्हर मध्ये रिप्लेस करण्यात येईल, त्याचा फायदा होईल टायगरला. वेळेचं बंधन आहे, यस. आणि वेळ किती महत्वपूर्ण असते विशाल म्हात्रे यांना निश्चितपणे ठाऊक आहे. किंग्स ट्रॉफीचे आयोजक आहेत. चार वेळेला प्रयत्न केला तो गोलंदाज तेजसने, पण त्याला जमलं नाही. आता बॉलिंग मार्कवरती आपण बघत आहोत बिंदास पाटील नावाची सुरुवात अखेर आता करण्यात येते का पाहूयात. 98 धावसंख्येचा पाठलाग करायचा. बॉल तयार. खोदो टप्प्याचा चेंडू लॉफ करण्यात आला. डीप मध्ये फील्ड तेजस. पहिल्या चेंडूवरती विकेट. 0 बाद. नितेश पाटील. स्क्रीनवरती तुम्ही आकाशामध्ये उडणारा ही घार तुम्ही बघत आहात. कॅमेरामॅनचं आम्ही कौतुक करू. खूप सुंदर क्षणचित्र त्यांनी टिपलेले आहेत. पहिल्या विकेट नंतर मैदानाच्या आतमध्ये सागर. फुलटो साईड टोवेंडा लागला. मिडॉनला फिल्डर विशाल धावी ते मिळणार नाही. चांगली फिल्डिंग. 98चा पाठलाग करायचा आहे. मोठ्या लक्ष्याचा सुरुवातीची चांगली अपेक्षा असेल टायगरला, पण पहिली विकेट नितेशची पडलेली आहे. नितेश खरं तर प्रामुख्याने तो येत नाही सुरुवातीला, पण या मॅचमध्ये पाठलाग करायचा. 98चा आघाडीला आले. पंकज सोबत स्ट्राईक घेतली होती. पहिल्या चेंडूवरती विकेट पडले. दुसराला डॉट बॉल. पंकज आणि सागरला खेळावं लागेल. 2 सिनियर प्लेयर आहेत या टीमचे, आक्रमक शैलीचे. लॉंग ऑन डीप आहे. स्क्वेअर लेग डीप. हाफ ट्रॅकर ऑन साइडला. पूलचा पॉवरफुल फटका. 7वा षटकार. षटकारासोबत धावफलक तुम्हाला पाहायला मिळते. जाऊन पोहोचले ते. खातं उघडलं आता, कारण पहिल्या विकेट नंतर आपण बघितला होता डॉट बॉल. त्यानंतर खातं उघडत असताना सागर पुन्हा उडवलाय. थेट चेंडू आमचं कॉम्बॉक्सच्या वरतून सीमारेचा पार. षटकार. परफेक्ट मिडल ऑफ द बॅट. चांगला फटका. बॅट स्विंग जोरदार. सागरचा बॅट मधून येणारा लागोपाठचा दुसरा षटकार. हाफ वॉलीवरती ओव्हर पीच व्ही शेप मध्ये. मिड विकेट क्लिअर. 6 धावा. 12 वरती धाव फलक.
हाफ ट्रॅकर पुन्हा पूल करतायत आणि पुन्हा चेंडू व्यासपीठावरती. साधावा लागोपाठचा तिसरा षटकार. ऍक्शन रिप्ले व्यासपीठावरती थेट चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. लागोपाठचे 3 षटकार आले. इरादे स्पष्ट आहेत. ऍक्शन रिप्ले ऑन स्क्रीन. प्रिव्हियस बॉल पूलचा 1 मोर बिग हिट. हल्लाही नाही. सागर माहित होतं. स्टँड अँड डिलिव्हर्ड. पाव पॅक फटकेबाजी त्याच्या बॅटमधून आपण बघत आहात. स्क्रीनवरती तुम्ही बघत आहात श्रेयस क्रिकेट संघ खोडीचे नामांकित खेळाडू दिनेशजी ठोंबरे यांना बघत आहात. आकाश ठोंबरे तुम्हाला पाहायला मिळतोय. कार्तिक म्हात्रे, यशलाही तुम्ही त्या ठिकाणी बघताय. महत्वपूर्ण भूमिका मॅनेजमेंट कमिटीची. मॅनेजमेंट कमिटीमध्ये सर्वांशी राहिले हरी जाधव आणि एक सिनियर प्लेअर यांनाही तुम्ही त्या ठिकाणी बघत आहात. प्रेक्षक गॅलरीमधून या मॅचचा आनंद तेही घेत आहेत. टायगर विरुद्ध उसरगर. चौथा. वा व्हॉट शॉट इज दॅट. व्हॉट इज लॉंग ऑन ला क्लिअर करेल षटकार. सुरुवात दमदार झाली उसरगरसाठी. शेवट खराब. लागोपाठचे 4 षटकार. सागर निरादे स्पष्ट केलेले आहेत. 98 बनवायचे आहेत. त्यामुळे विकेटची पर्वा न करता अटॅक करावाच लागणार आहे. आणि या परिस्थितीमध्ये आलेले 4 षटकार सुरुवात चांगली करून देतात. वेल बिगन इज आफ्टन. 24 धावा धावा फलकावरती आहेत. कॅप्टन तुम्हाला पाहायला मिळतात. खोणी सीच्या स्क्रीनवरती विकी ठोंबरे काही चर्चा करतात आपल्या प्रेक्षकांसोबत. पुढच्या मॅचमध्ये त्यांना खेळायचं आहे. होम ग्राउंडवरती खेळणार आहे खोणी सी संघ कोपरच्या विरुद्ध. खरं तर सरावादरम्यान खोणी सी खोणी ए विरुद्ध या मॅचेस आपल्याला पाहायला मिळतात. दोन्ही संघ विरोधात असतात याच क्रीडांगणावरती. पण आज मात्र खोणी सीच्या विरुद्ध या क्रीडा स्पर्धेमध्ये कोपर संघ असेल. 24 सुरुवातीच्या पहिल्या षटकामध्ये पॉप प्लेचं दुसरं षटक एंड बदलल्यानंतर आता तयार होईल. तेजस मात्रे. हाफ ट्रॅकर ऑन साइडला हुक केलाय. शॉर्ट फाईन लेगचा वरतून चेंडू डीप फाईन लेगला क्लिअर करेल पंकजचा चौकार. ऍक्शन रिप्ले ऑन स्क्रीन. ओव्हर द विकेटने आले. पॉवर प्लेच्या दुसऱ्या षटकाची सुरुवात. खाली बसले शफल झाले होते आणि क्रॉस होऊन फाईन लेगच्या वरतून लिफ्ट केले चेंडूला. सुंदर फटका आपण बघतोय. पंकजचा चौकाराने सुरुवात या षटकाची. धावा फलक पुढे 28. पुन्हा शफल क्रॉस झाले होते. फॉलो करण्यात आलं होतं. गोलंदाजाकडून जास्त बाहेर निघालाय चेंडू. अंपायरचा इशारा येतोय तो व्हाईट बॉल. व्हाईटच्या साह्याने धावफलकावरती तुम्हाला 29 धावा. आणि सर्वांचा लाडका कार्डीचा पप्पू सध्या स्क्रीनवरती आहे. जिथे स्पर्धा तिथे पप्पू तुम्हाला पाहायला मिळेल. कॅमेरामॅनचं खरंच कौतुक करायला हवं, कारण अगदी छोट्या छोट्या गोष्टी ज्या आपल्या डोळ्यांना इथून दिसणार नाहीत पण ते आपल्याला दाखवत आहेत. धावा फलकावरती आपण बघतोय 29. क्रिकेटचा चाहता आहे, क्रिकेट वेड आहे पप्पू. स्पर्धा कुठेही असो तो आवर्जून उपस्थित राहतो आणि या क्रीडा स्पर्धेमध्येही त्याचं आम्ही सहर्ष स्वागत करू. केंद्रीय मंत्री चषक 2023 खोणीच्या क्रीडा स्पर्धेमध्ये सर्वांचं सहर्ष स्वागत. डे 3 मॅच नंबर 3. स्विच केलं होतं स्वतःला पंकजने. वेगाने टाकण्याचा प्रयत्न. लाईन पुन्हा बिघडली गोलंदाजाची. अंपायरचा इशारा येतोय वाईड. स्कोर मूव्स ऑन 30. 30 वरती धावफलक. अवघ्या 7 चेंडूंमध्ये 30 वरती धावफलक पोहोचलेला आहे.
प्रचंड वेग धावफलकामध्ये 21 धावसंख्येची गरज, चेंडू उरलेले आहेत 29. सामना तितकासा माग नसेल आता टायगर्ससाठी, पण जर विकेट पडले तर VCC उत्सर्गर कमबॅक करणार आहे. वेळेचं बंधन आहे. 12:50 पहिला चेंडू पडलाय. स्विच इट पॉइंटला सुंदर झेल. बिंदास पाटीलने कॅच पकडली आणि धक्का लागतोय दुसरा जनुमान टायगरला. पंकज बाद. फिल्डर तुम्हाला बिंदास पाहायला मिळाले. बॉडीचा बॅलन्स गेला पण चेंडूला जाऊ दिलं नाही आणि स्माइल. विकेट पडते पंकजची. दुसरी विकेट अर्थातच टायगरला दुसरा झटका बसलाय 30 या आकड्यावरती. 68 धावसंख्येची गरज. 28 चेंडूंचा खेळ शिल्लक. 14चं रिक्वायर्ड 100 आणि मैदानाच्या आतमध्ये आलेले दिनेश खुटारकर. लॉफ केला गॅप मध्ये चेंडू. वाईडिश लॉंग ऑन मध्ये डीप मधून फिल्डर येतात. मिड विकेटचे सेकंड बाउन्स वरती. केतन उचलून थ्रो करेल तोपर्यंत मिळतात त्या सहजरित्या 2 धावा. दुहेरी धावसंख्येच्या साह्याने धावफलक पोहोचले पुढे 32 या आकड्यावरती. पाप प्ले सुरू. दुसरं षटक. 32 धावा धावफलकावरती. तेजस तयार. प्रयत्न स्विचचा सक्सेसफुल होईल. डीपिश कबा पॉइंटला चेंडू सीमारेचा पार. चौकार. छत्तीस वरती धावफलक. हुलर लेन मागे विशालकडून थोडं फंबल झालेलं पाहत. अंपायरचा इशारा काय असेल? इट इज व्हाईट बॉल. एक्स्ट्रा रन मिळतात इथे. 2 मिळते या चेंडूवरती. धावसंख्या पुढे जात असताना तुम्हाला पाहायला मिळते ती 38. धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. प्रचंड वेगाने धावफलक चाललेले. प्रिव्हियस इनिंगकडे आपण जाऊयात. पॉवर प्ले मध्ये 35 वरती धावफलक होतं. 2 षटकांमध्ये जेव्हा उसरगर बॅटिंग करत होती त्यापेक्षा पुढे गेलेले आहेत. 38 धावा टायगरच्या. कमी गतीने टाकला होता इन स्विंगर पण लाईन पुन्हा एकदा बिघडलेली आपण बघत आहोत गोलंदाजाची. अंपायरचा व्हाईटचा इशारा येतोय. या षटकामधला आतापर्यंतचा 4था व्हाईट बॉल आपण बघत आहोत. 8 चेंडू आतापर्यंत टाकले. 2 चेंडू अजूनही टाकावे लागतील. व्हॅलिड. गोलंदाज तेजसला पॉवर प्ले मधले. लॉफ केला स्ट्रेट बॅटने. लॉंग ऑनला फिल्डर. झेलची संधी. कॅच आउट. सागर पाटीलची प्राइज विकेट मिळवलेली आहे. ती गोलंदाज तेजसने. 39 वरती लागतोय तिसरा धक्का जनुमान टायगरला. चार लागोपाठचे षटकार. पहिल्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये अगदी सहजतेने इनस्विंगरला लॉफ केलं. त्याने एलिव्हेशन तितकंसं मिळालं नाही. केतनने लॉंग ऑनला झेल टिपला. सागर पाटीलच्या खेळी संत झाला. 39 वरती तिसरा झटका बसला. या मॅच मध्ये जरूर एक चांगली सुरुवात. फ्लाइंग स्टार्ट. स्वप्नवत सुरुवात एका मोठ्या लक्ष्याचा पाठलाग करत असताना सागरने करून दिली आहे.
पण त्याची विकेट पडली आहे. मंदार मैदानाच्या आतमध्ये. 5व्या क्रमांकावरती फुलरलेन ड्राईव्हचा सुंदर फटका एक्स्ट्रा कव्हरला डीप मधून फिल्डर येतात चेंडूवरती विस्पील्ड आणि चेंडू सीमारे सपार. पॉवर प्लेची 2 षटकं संपन्न. धावा फलकावरती 43 धावा 3 विकेटचं नुकसान. बॅटिंग करत असताना जय हनुमान डायगर 24 चेंडूमध्ये 55ची गरज. स्क्रीनवरती सध्या तुम्ही बघत आहात दत्ता ठोंबरे साहेब यांना, त्याचबरोबर राजनदादा ठोंबरे, चंद्रकांतजी ठोंबरे साहेब, संदीपजी ठोंबरे, कुबलजी ठोंबरे साहेब, सर्वांना सध्या तुम्ही स्क्रीनवरती बघत आहात. या मॅचचा आनंद घेत असताना धावा फलकावरती 43 धावा 3 विकेटचं नुकसान. पॉवर प्लेमध्ये ठोसा 12 वाजून 50 नी या डावाला सुरुवात झालेली. 1 वाजून 7 मिनिटं झालेली आहेत. 13 मिनिटं फक्त शिल्लक आहेत 3 षटकं टाकण्यासाठी. विशाल मात्रे कॅप्टन ऑफ VCC उत्सर्गर. 55 धावसंख्येची गरज. 24 चेंडूंमध्ये बॉलिंग मार्कवरती आलेले आहेत गोलंदाज शुभम संते. विथ द अँगल लेफ्ट आर्म ओव्हर द विकेटने आले. बाहेर निघत असताना पहिला वाईड येतोय. धावा फलकावरती तुम्हाला धावा पाहायला मिळत आहेत त्या 44. महत्वपूर्ण असेल हे षटक. जर मंदारची विकेट पडली, दिनेशची विकेट पडली, लोअर ऑर्डरचे फलंदाज मैदानाच्या आतमध्ये येतील आणि तेव्हा मग मॅचमध्ये कमबॅक करू शकत आहेत VCC उत्सर्गर. अन्यथा या धावा बनणार आहे. डॉट बॉल. चांगला चेंडू ऑन साईडला स्वीप करण्याचा प्रयत्न ऑफस्टम्पचा बराच बाहेर होता. काही चर्चा विशाल मात्रे जरूर करतात आपल्या गोलंदाज शुभम सोबत. धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते ती 44 वरती स्थगित. प्रगतीपथावर तिसरं षटक आहे. ठोस सुरुवात, कारण पॉवर प्लेमध्ये धावा आपण बघितल्या त्या 43. रिक्वायर्ड 100 14च्या जवळपास. 14.09. 54ची गरज आहे. 23 चेंडूंचा खेळ शिल्लक. फाईन देखील सरकवतात थर्डमॅनमध्ये. थर्डमॅनचा फिल्डर पॉइंट रिजनमध्ये. शॉर्ट कव्हर मिड ऑफ आतमध्ये. ऑन साईडला वळवण्याचा प्रयत्न होता, पडल्याबरोबर हा चेंडू बाहेर निघतोय. डॉट बॉल. ऍक्शन रिप्लेमध्ये ऑफस्टम्पचा बराच बाहेर निघाला होता फलंदाज आणि इथे ऑफस्टम्पला पडल्याबरोबर तिथून चेंडूला बाहेरच्या बाजूने वळवत असताना नॅचरल स्विंग जो राईट हँडरसाठी आउट स्विंग आहे. धावसंख्या धावफलकावरती थांबली आहे 44. संते पुन्हा तोच प्रयत्न, पुन्हा चुकी केली आहे ती फलंदाजाने. चेंडूवरती नजर नाहीये. पहा, जेव्हा पिच होतोय, चेंडू पडतोय विकेटवरती, तेव्हा नजर हटते ती फलंदाजाची. ऑनसाईडला मारण्याचा प्रयत्न जरूर होतोय. नावा स्थगित आहेत. 44. रिक्वायर्ड 100 वाढतंय डॉट बॉल नंतर 15 वरती. 15.43. 54 पाहिजे आहेत. 21 चेंडूंचा खेळ शिल्लक. चांगली बॉलिंग करत असताना 2 गोलंदाजांना मार पडल्यानंतर गोलंदाज शुभम संते. बॉल तयार. पुन्हा तोच प्रयत्न. ब्लाइंड स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न करतात दिनेश खुटारकर. नजर नाहीये चेंडूवरती. सागर पंकज सुरुवात चांगली केली आहे. त्या सुरुवातीला सातत्यामध्ये कन्वर्ट जर केली नाही तर इथे विजय थोडा लांब जाईल. बनवायचं 98 धावा 44 झालेल्या ऍक्शन रिप्ले मध्ये. तसाच प्रयत्न, तोच प्रयत्न करतात ऑन साईडला मारण्याचा. चेंडू पडल्याबरोबर बाहेर काढत असताना गोलंदाज शुभम संते. वाईड नंतर लागोपाठचे 4 डॉट आणि इथे फलंदाज बाद. लेग स्टिक उखडली गेली आहे. 4 डॉट नंतर प्रेशर होतं. फलंदाज बाद होता दिनेश खुटारकर. धक्का लागतोय चौथा जनुमान डायगरला.
हनुमान टायगर साठी 44 वरती चौथा झटका लागतोय. हे षटक सुरू होण्या अगोदर 13च्या जवळपास रिक्वायर्ड रन रेट होतं ते आता 17 वरती पोहोचले. 54 धावसंख्येची गरज. 19 चेंडूंचा खेळ शिल्लक. स्क्रीनवरती खोणी सी संघाला तुम्ही बघत आहात जे सध्या आमच्या व्यासपीठावरती उपस्थित आहेत. खूप सुंदर ड्रेस कोड रेड ब्ल्यू विथ येल्लो. धावसंख्या तुम्हाला पाहायला मिळते 44. शेवटचा चेंडू असेल या षटकातील. 54ची गरज. 19 चेंडूंमध्ये प्रेम आलेले आहेत. प्रेम पाटील 6व्या क्रमांकावरती. दोघे स्लॉग हिटर आहेत पण आता रिक्वायर्ड रेट वाढलेलं. संते मॅच मध्ये घेऊन येतात VCC उत्सर्गरला. शेवटचा चेंडू ऑस्ट्रेलिया पाहण्याचा प्रयत्न. टोएंडला लागला पॉइंटच्या फिल्डर चेंडू वरती आणि काय गोलंदाजी केली आहे. गोलंदाज शुभम संतेने पहिल्या वाईड नंतर 5 डॉट टाकले आणि एक विकेट त्याने मिळवलेली आहे. मॅच आता टायगर साठी थोडी लांबवलेली कारण 18 मध्ये 54ची गरज. 44ला 4-3 षटक संपन्न. ड्रिंक्स ब्रेक. जाऊयात आपण डीजे मास्टरकडे. ऐकूयात सुमधूर संगीत. सात मिनिटं फक्त शिल्लक आहेत. कॅप्टन ऑफ VCC उत्सर्गर विशाल म्हात्रे याकडे लक्ष असू द्या. 2 षटकं तुम्हाला टाकायचे आहेत 7 मिनिटांच्या आतमध्ये. अन्यथा पॅनल्टीला सामोरं तुम्हाला जावं लागेल. जो फिल्डर अर्थातच 5 फिल्डर 30 सर्कलच्या बाहेर असतात त्यामधला एक आतमध्ये तुम्हाला 30 सर्कलमध्ये ठेवावा लागेल. 18 मध्ये 54चं समीकरण. या मॅचमध्ये हनुमान टायगर साठी मंदार मधल्या फळीचा हा फलंदाज अपेक्षांचं ओझं घेऊन प्रत्येक मॅच मध्ये मैदानाच्या आतमध्ये उतरतो. अपरकट करण्याचा प्रयत्न होता. बाउन्स या चेंडू मध्ये ऑप्शनचा बराच बाहेर. प्लेइंग अवे फ्रॉम द बॉडी. चांगला चेंडू. स्टेप आउट झाले होते मंदार. पहिला टॉप 54. पुन्हा ट्रॅकर. अंपायरचा इशारा आता येतोय तो व्हाईट बॉल आणि 1 4 दी ओव्हरची वॉर्निंग. 17 चेंडू पाहिजे 53. कट करण्याचा प्रयत्न वेगाने. इन स्विंगर डॉट बॉल. चांगली बॉलिंग करत असताना आपण बघतोय विशालला जरूर एक वाईड आलाय. धावफलक तुम्हाला पाहायला मिळतंय 45 आकड्यावरती. ऑस्ट्रेलिया मारण्याचा प्रयत्न. थायला लागलाय चेंडू. अखेर प्रयत्न धाव घेण्याचा. अपील करण्यात येईल. स्पष्टपणे नकार. प्रेम वेगाने आले स्ट्रायकिंग एंडला. दोघेही मध्ये धावले होते. आपण बघतोय अंपायरचा लेग बायचा इशारा. सिंगलच्या साह्याने धावसंख्या तुम्हाला पाहायला मिळते 46. ऍक्शन रिप्ले ऑन स्क्रीन. पाहायला लागला चेंडू. हाईट फॅक्टर महत्वपूर्ण होता. मांडीला लागला त्यामुळे अंपायर्सने नॉट आउट घोषित केलेले ते बॅट्समनला. स्विचचा प्रयत्न हवेमध्ये. चेंडू पॉइंटच्या वरतून डीप बॅकवर्ड पॉइंटला रेस तर लागली आहे. बिंदास धावताय. सीमारेषेच्या जवळपास उडवलाय पण चेंडूला बाहेर. मिळतील 4 धावा. चौकार. ची गरज आहे अजून या मॅच मधले 14 चेंडू शिल्लक. ऑन साइडला डीप मध्ये लॉंग लेग स्क्वेअर लेग मिड विकेट लॉंग ऑन. स्विचचा प्रयत्न पुन्हा यावेळेला अनसक्सेसफुल. बॅटचा आणि चेंडूचा योग्य तो संपर्क होऊ शकला नाही. विकेट किपरकडे चेंडू. डॉट बॉल. 13 चेंडू 48 धावा. प्रिव्हियस ओव्हर ज्या ओव्हर मध्ये फक्त एकच धाव
शुभम संतेने खर्च केली, प्रेशर तिथे वाढलं. पुन्हा ऑन साईडला खेचण्याचा प्रयत्न इथे येतोय, डॉट बॉल. आणि अशा पद्धतीने या षटकाचा खेळ संपन्न. फक्त एक चौकार, 5 धावसंख्येचे षटक राहिलं. आणि अशा पद्धतीने आपण बघतोय 50-4 ही परिस्थिती आहे बॅटिंग करणाऱ्या टायगर टीमची. 48 गरज आहे मॅच मधले. चेंडू शिल्लक आहेत 12. शुभम, ओ मंदारने धावसंख्येचा दार उघडला. आलाय षटकार. परिस्थिती गंभीर असते. मंदारला मी बऱ्याच वेळा बघितलेलं आहे. मैदानाचा आतमध्ये येतो. इथेही सुरुवात आता तशी त्याने केलेली आहे. 12 मध्ये गरज होती. 48 ची पहिला षटकार आलाय. 11 मध्ये 42. ज्या शुभम संतेने प्रिव्हियस ओव्हर मध्ये एकच धाव खर्च केली होती. ऑफ साइडला पुन्हा एकदा भिरकावला. मिडल ऑफ द प्लेट स्क्वेअर लेगला क्लिअर करणारा मंदारचा मॅग्निफिसंट स्ट्रोक षटकार. पाटीलने 4 चेंडू 4 षटकार मारलेले आहेत. ते आठवावे लागणार आहेत आता मंदारला, कारण 48 ची गरज असताना 2 षटकार. सुरुवातीला 36 ची गरज, 10 चेंडूचा काही शिल्लक. शफल झाला होता ऑप्शनचा. बराच बार फॉलो करण्याचा प्रयत्न होता गोलंदाजाचा. फलंदाजाला आलाय व्हाईट बॉल. धावफलक पुढे जात असताना 63 वरती 35 ची गरज आहे. 10 चेंडूंचा खेळ शिल्लक. पुन्हा खेचतायत 2 षटकारांच्या सहाय्यानं या मॅचला टायगरच्या बाजूने फलंदाज मंदार पाटील. हुक करतायत आणि हाही चेंडू जाईल लॉंग लेग सीमारेषा पार. यूज अँड मॅक्सिमम षटकार. ठोसास ठोसा. सुरुवातीला प्रिव्हियस ओव्हर मध्ये लागोपाठचे 3 डॉट मंदारचे अगेन्स्ट आले होते, पण आता 3 चेंडू 3 षटकार. मॅच ऑन. 29 ची गरज, 9 चेंडूचा खेळ शिल्लक. बॉल तयार शुभम संते. टोएंडला लागलाय गॅप मध्ये चेंडू. मिड ऑफला वॅकंट एरियामध्ये पडेल. डीप मधून फिल्डर येतील तोपर्यंत सहजरित्या इथे 2 धावा पूर्ण करण्यात आलेल्या आहेत. अमित पाटील थ्रो करतात. धावा मिळतात तोपर्यंत सहजरित्या 2-2च्या साह्याने धावसंख्या पोहोचले पुढे ती 71 या आकड्यावरती. बॉल उरलेले आहेत 8 मध्ये पाहिजेत 27. एक मोठा फटका समीकरण जवळ आणणार आहे. 2 चेंडू महत्वपूर्ण असतील शुभमच्या षटकातील. ओव्हर नंबर 5. संते फुल टॉस. ऑन साइडला स्विंग केला. डीप मध्ये फिल्डर थोडा दूर राहिला. पहिल्या टप्प्यावरती चेंडू सीमारेषा ओलांडतोय. धावा मिळतील मंदार पाटील. टायगर टीमला 4 चौकार. तोड नाही आयोजनाला डॅनी म्हात्रे प्रतिभाग्यवंत यांच्या तोड नाही आयोजनाला या कुणी गावात. टाइम अप. 30 मिनिटं संपलेली आहेत. 7 चेंडू मध्ये 23 ची गरज. एक फिल्डर. येस अंपायर. या षटकातील शेवटचा चेंडू आहे.
एज आहे मागे चेंडू फाईन लेगचे फिल्डर आणि ते फलंदाज बाद. जरूर शुभमच्या षटकामध्ये धावा आल्या पण मंदारची महत्वपूर्ण विकेट त्याने मिळवून दिली आहे. मॅच आताही फसलेली आहे. 23 ची गरज. 6 चेंडूंचा खेळ शिल्लक. टाइम अप अंपायर. शेवटच्या षटकामध्ये आता 5 फिल्डर मधून फक्त 4च फिल्डर असतील तटिया सर्कलच्या बाहेर. मंदारने 3 मारलेले आहेत पण त्याची विकेट पडलेली. मैदानाच्या आतमध्ये शिवाजी पाटील यंगस्टर प्रेमला काही जरूर संदेश देतोय पण या मॅच मध्ये पाहिजे 23 धावा. 6 चेंडूंचा खेळ शिल्लक. बॉलिंग मार्क वरती तुम्हाला पाहायला मिळतात गोलंदाज विशाल म्हात्रे. वाऱ्याचा प्रचंड वेग आहे. फलंदाजाला ते ऍडव्हान्टेज पण पाहूयात काय घडेल. 6 चेंडू 23 ची गरज. बॉल तयार विशाल. रडार मध्ये होता चेंडू. लॉंग ऑन रिजनला हवेमध्ये फिल्डर येतात त्या ठिकाणी आणि इथे चांगला झेल केतनने टिपल्याबरोबर प्रेमच्या खेळी संत 75 ला 6वा धक्का जन मांडायकरला. चषकाचा बोलबाला या कोणी गावात केंद्रीय मंत्री. चषकाचा बोलबाला या कोणी गावात केंद्रीय मंत्री. चषकाचा बोलबाला. त्याकडे प्रेमकडून बऱ्याचशा अपेक्षा टायगर गावाला टायगर संघाला कारण टॅलेंटेड यंगस्टर आहे पण कुठेतरी जेव्हा जेव्हा आवश्यक असते त्याची खेळी त्याची विकेट पडते आणि इथेही तेच घडलेलं आहे. 75 वरती 6वा धक्का. मैदानाच्या आतमध्ये आलेले नवीन फलंदाज मनोज पाटील सिनियर प्लेयर आहेत. आज संधी मिळते. सोनं करावं लागेल. पाहिजे 23 धावा 5 चेंडू मध्ये. ऑन साईडला फॉर्म पूल करतात वाडिश लॉंग ऑन मध्ये केतनला आपण बघतोय. या डावामध्ये केतनकडून चांगली फिल्डिंग झालेली आहे. सुरुवातीपासूनच 2 कॅचेस त्याने पकडलेले आतापर्यंत. आउटफील्ड मध्ये खूप चांगलं क्षेत्ररक्षण. 2च्या साह्यानं धावफलक पोहोचलं पुढे ते 77 वरती. 21 ची गरज. 4 चेंडूंचा खेळ शिल्लक. ऑन साइडला उडवलाय. स्क्वेअर लेग रिजन मध्ये फिल्डर जज करतोय आणि इथे फलंदाज बाद होतील मनोज पाटील. धक्का लागतोय 77 ला. 7वा. 3 चेंडू मध्ये 21 ची गरज. आहे परफेक्ट नियोजन भारी. श्री गणेश क्रिकेट क्लबचा. श्री गणेश क्रिकेट क्लबचा. श्री गणेश क्रिकेट क्लबचा. 98चा जरी पाठलाग करायचा असला सागर पाटीलने दमदार खेळ केला. पंकजने सुरुवात केली. मंदारचा मधल्या फळीमध्ये चांगला खेळ राहिला मात्र एका मागोमाग एक विकेट पडत गेले. सागरने 4 षटकार मारले तेव्हा त्याची विकेट पडली. मंदारने 3 षटकार मारले त्याची विकेट पडली आणि हा सामना आता तरी आपण म्हणू शकतो की विस्तीस उसरगरच्या बाजूने. 21 ची गरज. 3 चेंडूंचा खेळ शिल्लक. निशांत हाफ ट्रॅकर होता. अंपायरचा इशारा येतो तो व्हाईट बॉल. धावसंख्या तुम्हाला पाहायला मिळते ती पुढे जात असताना 78 या आकड्यावरती. 20 धावसंख्येची गरज. 3 चेंडूंचा खेळ शिल्लक. कोपर विरुद्ध खोणीसी दोन्ही संघ तयार राहा. इथे स्विच हिटचा प्रयत्न. फलंदाज बाद होतील. निशांत मंडल कोणी गावाचा. मंडल कोणी गावाचा. मंडल कोणी गावाचा. येथील खेळाडू मान्यवर होईल स्वागत मन सोहला. येथील खेळाडू मान्यवर होईल स्वागत. 3 मध्ये 21 बनवायचं होतं त्यामुळे कुठेतरी एक्सपेरिमेंट करण्याचा प्रयत्न निशांतने केला. सराव इथे होऊ शकतो स्विच हिटचा. नीरज झालेला आहे. उरले 2 बॉल. 20 ची गरज. गोलंदाजांना पहिल्या डावामध्ये मार पडला. टॉप ऑर्डरने चांगली कामगिरी केली. सातत्य ठेवू शकले नाही. धावसंख्येमध्ये रिक्वायर्ड 100 मेंटेन करता आलं नाही.
एका षटकामध्ये धावा येत होत्या, एक षटक पुन्हा एकदा इकॉनॉमिकल राहत होतं, त्यामुळे चढ उतार या डावामध्ये पाहायला मिळाला. आणि अखेर हा सामना आता सध्या एका चेंडू नंतर अर्थातच VCC उत्सर्गरचा ऑफिशियल विजय आपण घोषित करणार आहोत. 19 गरज एका चेंडूमध्ये. इट इज डॉट बॉल, मॅच फिनिश. अभिनंदन. वैताळेश्वर क्रिकेट संघ उत्सर्गने सामना जिंकला. 69 धावसंख्येची मारधारखी ज्या फलंदाजाच्या बॅट मधून आपल्याला पाहायला मिळाली. गोलंदाजी करत असताना त्याने जरूर विकेट मिळवले ते 3 आणि अर्थातच प्लेअर ऑफ द मॅच ठरला विशाल म्हात्रे. VCC उत्सर्गचा हार्ड लक. चंदुमान टायगर पार्टिसिपेट केल्याबद्दल या क्रीडा स्पर्धेमध्ये आम्ही मनापासून आभार व्यक्त करत आहोत. पुढच्या दोन्ही संघांना विनंती असेल आपण लगेच उतरा मैदानाच्या आतमध्ये ज्यांनी फिल्डिंग स्वीकारलेली. अर्थातच कोपर मॅच समरी ऑन स्क्रीन. उत्सर्गर 1/18 रन्स 18 धावसंख्येच्या फरकाने हा सामना जिंकलाय. तो उत्सर्गर टीमने 69 धावा ज्याचा बॅटमधून आल्या 27 चेंडूंमध्ये. तो फलंदाज विशाल म्हात्रे मॅन ऑफ द मॅच. या विशाल म्हात्रे आपण त्वरित द्या सामनावीर.